छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये एका झोपडीत एक छोटं कुटुंब राहत होतं. नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा शिवा. एवढेच काय तर छोटं कुटुंब. आई वडील लोकांच्या शेतामध्ये काम करायचे. शिवा मात्र छोटा होता म्हणून तो गल्लीतल्या मित्रांसोबत खेळायचा. आई वडील शेतकरी असल्याने त्याचे जास्त लाड झाले नाही. शिवाही समजदार होता. कोणत्याच गोष्टीला हट्ट करायचा नाही व आई वडिलांची मदतच करायचा. एवढ्या छोट्या वयात छान समज आली होती. गावातच एक देऊळ होतं. रोज त्याचे कुटुंब सकाळी देवळात जायचे आणि मग तिथून पुढं कामाला. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम झालेला होता. असेच दिवस चांगले सुखात जात होते आणि पावसाळ्याचे दिवस असतानाच एकदा नदीला महापूर आला. त्यामध्ये शिवाचे आई वडील वाहून गेले. तो मात्र कसा तरी वाचला. शेतात पाणी खूप भरलं आहे आणि लोक वाहून गेली हे कळताच गावातल्या लोकांनी पळ काढला व गावातल्या सर्व लोकांना घेऊन ते डोंगरावर गेले. त्यामुळे ते वाचले होते. शिवाही त्यांच्या सोबतच होता. आता पाणी ओसरताच परत लोक गावात आली, पण गावामध्ये घरांचं खूप नुकसान झालं होतं. शिवाचं मात्र घर उद्ध्वस्त झालं होतं. आई वडिलांचं छत्र त्याच्या डोक्यावरून हरपलं होतं. हे अख्ख्या गावाला माहिती होतं. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला. आता शिवाला कोणीही नाही आणि आपण सांभाळू शकत नाही, कारण की कोणाच्या घरची परिस्थिती एवढी नव्हती की ते शिवाला सांभाळतील. तेव्हा त्यांनी गावातल्या देवळात शिवाला ठेवलं. तिथे एक पुजारी बाबा होते. ते तिथंच राहायचे. त्यांच्याजवळ शिवा आता दिला होता. पुजारी बाबांजवळही कोणी नसायचं म्हणून त्यांनी आवडीने शिवाला जवळ घेतलं आणि बाळा आता आपण प्रभूची सेवेकरी असं म्हणत त्यांनी शिवाचा सांभाळ करायला सुरुवात केली. ते एक छोटंसं शिवमंदिर होतं. रोज सकाळी उठल्यापासून आरती, नैवेद्य, सर्व दिनचर्यात रुद्र, याग, हवन सर्व ते शिवाला सांगत असे. शिवाचंही आता तेच जग झालं होतं. जे गुरुजी सांगायचे तेवढंच तो ऐकायचा आणि त्याला आता तेच आई वडील झाले होते. त्यामुळं आता तो त्यांनाच बाबा म्हणू लागला होता. बाबा जे सांगायचे ते शिवा सर्व करत होता. जे शिकवायचे तेही मन लावून ऐकत होता. मंदिरात राहायचं, मंदिराची साफसफाई करायची, मंदिरातलं सर्व आवरायचं, पूजा अर्चा करायची आणि मंदिर नीटनेटकं ठेवायचं. येणाऱ्या जाणाऱ्या सेवेकरांनाही आरतीचा, पूजेचा लाभ होऊ द्यावा. हे सर्व कामं आता शिवा मन लावून करत होता. एकदा त्या मंदिराचा विश्वस्त सकाळीच तिथे आला. तेव्हा शिवा तिथली साफसफाई करत होता. त्याने शिवाला कसा आहेस असं विचारलं व पाया पडायसाठी गेले. तेव्हा त्यांनी बघितलं की महादेवाच्या गळ्यामध्ये हार होता. तो कुठं गेला शिवाला विचारलं. शिवा म्हटला, मला नाही माहीत, मी तर साफसफाई करत होतो आणि सकाळपासनं मंदिराच्या गाभाऱ्यातही गेलो नाही. पण विश्वस्ताला ते खरे वाटले नाही. नंतर त्यांनी पुजारी बाबांना बोलवले. पुजारी बाबांनीही त्यांना काही कल्पना नाही असेच दर्शवले. आता या दोघांव्यतिरिक्त मंदिरात दुसरं कोणी लक्ष घालत नाही म्हणून विश्वस्तांनी त्या दोघांनाच मंदिराच्या बाहेर काढलं. त्या दिवशी मात्र शिवा खूप रडला आणि पुजारी बाबाही, की एवढे दिवस आम्ही तुझी इतकी मन लावून सेवा केली आणि आज तू असा खोटारडा आमच्यावर आला तरी डोळे झाकून का बसला आहेस, अशी त्यांनी विनवणी केली. पण त्यांचं कोणीही ऐकून घेतलं नाही. पुजारी बाबा वृद्ध व वयस्कर झाले होते. त्यामुळे ते कुठं जास्त जाऊ शकत नव्हते. त्यांनी गावातच एका झोपडीत राहण्याचा निर्णय केला व शिवाला सांगितलं, शिवा तू मात्र आता मोठा होत आहेस. बाळा तू हे गाव सोडून नवीन ठिकाणी तुझी नवीन जीवनाची सुरुवात कर. तुझ्या अंगात बळ आहे, तू हुशार आहे, तू तुझे चांगले जीवन घडवू शकतोस. इथं तू राहिलास तर लोक तुला चोरच समजतील. माझे आता थोडेच दिवस बाकी आहे. त्यामुळे मी मात्र बाहेर कुठं फिरू शकत नाही. पण तू मात्र नक्की जा. जवळ जे होते थोडे पैसे त्याला दिले व रवानगी केली. शिवानीही मनाशी काही ठरवलं की असेल प्रभूची इच्छा जाऊ आपण, असं म्हणत तो एका शहरात आला. शहरात तर आला पण त्याच्याजवळ आता पैसे नव्हते आणि शहरात त्याचं कोणी ओळखीचंही नव्हतं.
तो फक्त इकडं तिकडं बघून हिंडत होता, कारण की शहर त्याने प्रथमच पाहिलं होतं. आजपर्यंत तो गाव सोडून कुठेही गेला नव्हता. त्यामुळं तो सगळे नजारे फक्त बघत होता. गाव सोडून 1 दिवस झाला होता. कालपासनं त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं आणि आजही त्याला खायला मिळेल अशी कोणतीच आशा नव्हती. तो तिथंच एका झाडाखाली पहुडला. सकाळी उठून पाहिलं तर त्याला घंटाचा नाद ऐकायला आला. ही तर सकाळची आरती आहे. लहानचा मोठा तो सकाळची आरती करतच झाला होता. त्यामुळं तो त्या आवाजाच्या दिशेने निघाला व एका मंदिरात जाऊन पोहोचला. तिथे सकाळची आरती सुरू होती. तो मन लावून आरतीत मग्न झाला आणि तिथंच थांबायचं असं ठरवलं, कारण की त्याला देवपूजेच्या व्यतिरिक्त कुठलंही काम येत नव्हतं. आरती झाल्यावर त्याने हात जोडले तर समोरनं गुरुजींनी त्याला प्रसाद दिला आणि सांगितलं, "बाळा, आज दुपारी इथं महाभंडारा आहे. प्रसाद खाऊन जा" आणि डोक्यावर हात ठेवला. शिवाला आता कळालं की त्याच्या भोलेबाबाचीच ही लीला आहे. त्याला गावाच्या बाहेर काढायचं होतं म्हणून इथं बोलवून आणलं. म्हणून आता शिवाही खुश झाला होता. तोही तिथल्या लोकांमध्ये मिसळून वाटेल ते काम करू लागला. असंच तो फुलहार करत असताना त्याला जाणवलं की एक म्हातारे बाबा छाती पकडून खाली बसले आहे व त्यांचा चेहराही खूप गंभीर दिसत आहे. शिवा धावतच त्यांच्याजवळ गेला व त्यांना म्हणाला, "बाबा, तुम्हाला झालंय तरी काय?" ते आता हळूहळू बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होते. तेवढंच प्रसंगावधान साधून शिवानी बाकीच्या लोकांना जमा करून तातडीनं त्यांना दवाखान्यात नेलं. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. शिवा मात्र तिथंच उभा होता, कारण की त्या माणसाजवळ कोणीही नव्हतं. घरातले लोक येईपर्यंत शिवानी तिथंच थांबायचं ठरवलं. थोड्या वेळाने त्या यजमानांची पत्नी तिथं आली व शिवाला विचारू लागली की कसे आहेत ते, काय झालं होतं, कुठं आहेत, मला त्यांना भेटायचंय. ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. तेव्हा शिवा त्यांना धीर देत म्हणाला, "काकू, तुम्ही मुळीच घाबरू नका. आता काकांची तब्येत खूप चांगली आहे. डॉक्टर बाहेर आले की आपण त्यांना विचारू आणि मगच आत जाऊया." असं म्हणत ते दोघं तिथंच बसले. काही वेळातच डॉक्टर बाहेर आले आणि सांगितलं, "बरं केलं तुम्ही त्यांना लवकरात लवकर आणलं. जर काही मिनिटांचा सुद्धा उशीर झाला असता तर ते आज या जगात नसते." हे ऐकताच त्या काकू मात्र खूप रडू लागल्या आणि शिवाला वाटेल तेवढे आशीर्वाद देऊ लागल्या व काय करू आणि काय नको आणि शिवाची कशी परतफेड करू हे त्यांना कळत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं, "ते शुद्धीवर आले की तुम्ही त्यांना भेटू शकता." काही वेळाने ते गृहस्थ शुद्धीवर आले. तेव्हा शिवा व त्या काकू आत गेल्या. तेव्हा शिवाला ते गृहस्थ म्हणाले, "बाळा, तू मला नवे जीवन दिले आहेस. तू कोण आहे, कुठून आला?" तेव्हा शिवाने सांगितलं, "मी एक लांब गावावरून आलेलो आहे व इथं एकटाच राहतो आणि काही कामाच्या शोधात आहे." तेव्हा त्यांनी सांगितलं की "तू मला ओळखतो, मी कोण आहेस?" त्याने नकारार्थी मान हलवली. तेव्हा त्यांनी सांगितलं, "बाळा, मी इथला हिऱ्याचा व्यापारी आहे. तू माझे प्राण वाचवून माझ्या पत्नीवर व माझ्यावर खूप उपकार केले आहे. आजपासून तू आमच्या मुलासारखा आहेस." असं म्हणतच ते काही दिवसातच घरी गेले आणि शिवालाही सोबत घेऊन गेले. शिवा आता त्यांच्यासोबतच राहू लागला व त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करू लागला. पण ते गृहस्थ एकटेच होते. त्यांना कुणीही संतान नव्हती. त्यामुळे त्यांच्या भागीदारांनी त्यांना आधीच फसवले होते. त्यांची बरीचशी प्रॉपर्टी त्यांनी आधीच त्यांच्या नावावर केली होती. एक दिवस त्यांनी तसं त्या काकांना बोलून दाखवलं की आता तुमच्याजवळ काही राहिलेले नाही. फक्त ते घर मात्र तेवढे तुमचे. आता आम्ही तुमचे सगळे शेअर्स व ही प्रॉपर्टी आमच्या नावावर केलेली आहे. हा धक्का त्या काकांना सहनच झाला नाही व त्यांचं हृदयविकाराने निधन झालं. आता तो काकूंना सांभाळत होता. काकू मात्र चिंतेत असायच्या, कारण की या कलियुगात कोणी कोणाचं नसताना शिवा मात्र आईप्रमाणे त्यांना सांभाळत होता. तेव्हा काकूंनी त्यांच्या लग्नाचे काही दागिने शिवाला दिले आणि सांगितलं, "बाळा, एवढं घर आणि हे दागिने आपल्याजवळ आहे. मी आज आहे, नाही आहे, पण तुझं जीवन जगण्यासाठी मात्र हे तुला उपयोगात येतील." तेव्हा शिवानी ते घेण्यास नकार दिला व "काकू, ही तुमची संपत्ती आहे. यावर माझा काहीही अधिकार नाही.
पण काकूंनी आतापर्यंत तू केलेल्या आमच्यावरच्या उपकारांची परतफेड म्हण किंवा आमचा आशीर्वाद म्हण म्हणून बळजबरी त्याला ते दागिने दिले. शिवानी ते दागिने विकून कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा असं ठरवलं. तेव्हा काकूंनी त्याला सुचवलं की अरे अगरबत्तीचा कारखाना काढ, कारण की देवावर तुझी खूप श्रद्धा आहे, त्यामुळं देवकार्यातनंच तुझं यश होईल. असं म्हणून शिवाही तयार झाला व त्याने घरातनंच छोट्या प्रमाणात अगरबत्तीचा व्यवसाय करू लागला. घरोघरी जाऊन, छोट्या दुकानांमध्ये जाऊन तो त्याच्या अगरबत्तीचा विक्री करू लागला. त्याच्या मालाची गुणवत्ता चांगली असल्याने व तो व्यवहाराबद्दल अगदी प्रामाणिक असल्याने त्याला भरपूर ऑर्डर आले व खूप नफा होऊ लागला. आता त्याच्याजवळ एवढे पैसे झाले होते की तो काकूंचे दागिने सोडून आणू. तेव्हा त्याने त्या काकूंचे दागिने सोडवून आणले व प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत राहिला. त्या व्यवसायात आता त्याला एवढे यश आले होते की त्याने स्वतःचे घर व एक छोटा कारखाना काढला होता. आता काकूंना चिंता होती ती त्याच्या जोडीदाराची, कारण की कुठपर्यंत तो एकटा राहणार होता. त्यामुळे काकूंनी त्याला लग्नासाठी तयार केले. शिवाही अगदी काकूंना आईप्रमाणे मान देत होता, त्यामुळे तोही तयार झाला. काकूंच्याच नात्यातल्या एका नातेवाईकांची मुलगी काकूंनी शिवासाठी पसंत केली व त्यांचे लग्न लावून घरी आणले. मुलगी चांगली सुशिक्षित, शिकलेली व सधन घराण्यातली होती आणि शिवाकडंही आता चांगलं मोठं घर, गाडी व कंपनी होती. त्यामुळं ती इथंही फार सुखात होती. पण खंत मात्र एक गोष्टीची होती की शिवा पाहिला देवभोळा माणूस. रोज त्याची सकाळ अगदी प्रभुनामाचा जप घेत सुरू व्हायची, तर याउलट त्याची बायको मात्र देवावर विश्वास न ठेवणारी होती. शिवा तिला फार समजवायचा की हे जग देवामुळेच चालते आणि तू आणि मी सुद्धा देवाचीच मुलं आहेत, त्यामुळं तू देवाचे सतत आभार मानले पाहिजे. पण ती मात्र माझा देव म्हणजे फक्त माझा पती परमेश्वर एवढंच म्हणायची व मी बाकी कुठल्या देवाला मानणार नाही असं सांगायची. एकदा तर राजू तिच्यावर ह्या कारणामुळे खूप चिडला, अक्षरशः तिला घरातनं बाहेर काढू लागला. त्यावर काकूंनी समजूत घातली, हे बघ, तुझ्यासाठी तुझा देव जसा मंदिरात राहतो तसं तिच्यासाठी तिचा देव या घरात राहतो. तुझी श्रद्धा तुझ्यापर्यंत आहे व तिची श्रद्धा तिच्याजवळ आहे, तरी तुम्ही भांडण विकोपाला नेऊन तुमचा संसार मोडू नका. एक दिवस येईल की जेव्हा तिला देवाचं महत्त्व कळेल, असं काकूंनी समजावलं आणि शिवाही शांत झाला. एकदा दुकानातनं घरी येत असताना शिवाला त्याचे बाबा भेटले व त्यांना घेऊन तो घरी आला. त्यांना सोफ्यावर बसवत तो त्याच्या बायकोला बोलवण्यासाठी आत गेला आणि सांगितलं, अगं चल, माझे बाबा आलेले आहे. खूप मोठे गुरुजी आहेत, त्यांनीच मला पूजा अर्चा सर्व शिकवली आहे. चल बाहेर, त्यांचा आशीर्वाद घे. एवढं ऐकताच त्याच्या बायकोला संताप झाला व ती म्हणाली, हे बघा, मी कोणत्याही ढोंगी माणसाच्या पाया पडणार नाही. ते तुमचे बाबा व तुमचे गुरुजी आहे म्हणून तुम्ही जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्या, पण मला यासाठी तुम्ही बळजबरी करू नका. ही सर्व गोष्ट बाहेर बाबांनी ऐकली व ते निघून गेले. शिवा बाहेर येऊन बघतोच तर तिथं बाबा नव्हते. एक चिठ्ठी ठेवलेली होती, बाळा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील, पण आता तू चिंता करू नकोस. शिवा मात्र खूप हताश झाला आणि म्हणू लागला, अगं, आज मला जे वैभव मिळालं आहे ते फक्त माझ्या देवामुळेच आहे. मी त्यांची पूजा करतो, त्यामुळंच तर हे सर्व राजवैभव टिकून आहे. पण या उलट तिचं म्हणणं होतं की तुम्ही कष्टाने काम करता, त्यामुळं हे सर्व आहे. आता मात्र शिवाने तिच्यापुढे हात टेकले होते व त्याने ठरवले की यापुढे कधीही तिच्याशी या कारणावरून वाद घालायचा नाही. आणि अशातच त्यांना एक आनंदाची बातमी आली. शिवा बाप होणार होता. त्यांनी ठरवलं की आता सर्व काही चांगलं होईल. तो रोज देवाजवळ मागायचा की देवा, माझी बायकोचा जरी तुझ्यावर विश्वास नसला, मात्र माझा मुलगा तुझा चांगला भक्त होऊ दे, एवढंच काय तो मागणं मागायचा. आणि काही दिवसातच त्यांच्या घरी बाळकृष्णाने जन्म घेतला. बाळ छोटं होतं, त्याचं कोड कौतुक करण्यातच सगळ्यांचा वेळ जायचा.
शिवा मात्र त्याचा प्रपंच सांभाळून त्याच्याजवळ रोज शिवपुराण व शिवकथा म्हणत बसायचा. असं म्हणतच मुलगा आता 2 वर्षाचा झाला, पण तो काही हालचाल करत नव्हता. तेव्हा शिवाला आणि त्याच्या बायकोलाही संशय आला. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हा पायांनी व हातांनी अधू झालेला आहे. याचं ऑपरेशन करावं लागेल व ऑपरेशन नंतरही खात्री कमीच आहे. असं म्हणताच त्या दोघांवर खूप मोठं आभाळ कोसळलं. आता मात्र शिवाची बायको खूप रडू लागली आणि ती शिवाची माफी मागू लागली आणि म्हणू लागली की मी तुमच्या देवाची निंदा नालस्ती केली म्हणून तर तुमच्या देवाने माझ्या बाळाला असं केलं नाही ना. मी माफी मागते, तुम्ही सांगा ना माझ्या बाळाला बरं करायला. असं म्हणत ती शिवाला धरून रडत होती. शिवाही आता सुन्न झाला होता. तोही मंदिरात गेला व देवाला सांगितलं, देवा मी काय अपराध केला होता. लहानपणीच माझ्यापासून माझे आई वडील नेले. त्यानंतर ज्या आश्रयदात्याने मला आश्रय दिला तू त्यालाही तुझ्याजवळ बोलवून घेतलं. ज्या मंदिरात मला आसरा मिळाला तिथनंही मी चोर ठरलो आणि जे फूल माझ्या घरट्यात उमगलं त्याचं असं का. आज मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे, तरच मी तुझे पाय सोडल, अन्यथा मी इथंच जीव देईल. इकडं शिवाची पत्नीही खूप रडत होती. तेवढ्यात नर्सने तिला सांगितलं आहे की काही मोठे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करत आहे. तुमच्या मुलालाही त्यांना दाखवा, ते नक्कीच तुमची मदत करतील. तिनेही लगेच त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली व मुलाला दाखवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की याचे लसीकरण नीट झाले नसल्यामुळे हा आजार झाला आहे. तरी आपण याची आधी फिजिओथेरपी व काही एक्सरसाइज, मालिश आणि गोळ्या औषधं देऊन बघू. यात आराम पडला तर ऑपरेशनची गरज पडणार नाही आणि जर वाटलं तर ऑपरेशन करूया. पण ऑपरेशनमध्येही अगदी जीवाला धोकाच आहे असं काही नसतं. खूप कमी प्रमाणातच जीवाचा धोका असतो. त्यामुळं तुम्ही बिनधास्त आता लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट सुरू करा. शिवाच्या बायकोनी हा निरोप शिवाला पोहोचवला. शिवाही तडक दवाखान्यात आला आणि शिवाचा विश्वास जिंकला. त्याच्या मदतीला जणू त्याचा महादेवच धावून आला होता. दोघांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व चाचण्या करून जसं डॉक्टरांनी सल्ले दिले त्याप्रमाणे सर्व गोळ्या औषधी व व्यायाम मुलाचे सुरू ठेवले. काही दिवसातच मुलामध्ये फरक जाणवू लागला आणि काही महिन्यानेच तो रांगूही लागला. आता मात्र शिवाच्या बायकोचाही देवावर पूर्ण विश्वास बसला होता. कारण जेव्हापासनं तिला कळालं होतं की तिच्या मुलाला अधूपणा आला आहे तेव्हापासनं ती शिवाबरोबर डॉक्टरी उपचारासोबतच रुद्रतीर्थ मुलाला द्यायला सुरू केलं होतं व अगदी मनोभावे ती देवाची सेवा करत होती. आणि आज देवाची त्यांच्यावर कृपा झाली होती. आज त्यांच्या घरामध्ये कशाचीही कमी नव्हती. आनंद, ऐश्वर्य व त्यांचा मुलगाही पूर्णपणे बरा झाला होता. त्यामुळे त्यांनी देवाचे खूप आभार मानले व अगदी नित्यनियमाने ते सेवा करत राहिले. तर मित्रांनो, या गोष्टीविषयी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक नक्की करा प्लीज. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.